प्रमादवगो पमादमनु युनंती बालादुमेधिनो जना अपमादच मेधावी धन्नं सेठं वर कधी। अज्ञानी आणि दुर्बुद्ध माणसे प्रमादात म्हणजे आळसात गुंतून रंगून जातात, परंतु सुबुद्ध माणूस जणू काय श्रेष्ठ धनाप्रमाणे अप्रमादाचे रक्षण करतो। मापमादमनु युज्येत मा कामरती संतवं अपमत्तो हि जायंतो पपोती विपुलं सुखं। प्रमादात रंगून जाऊ नका, काम वासनेमध्ये रमून जाऊ नका, कारण जागृत ध्यानरत माणूस विपुल सुख प्राप्त करतो, त्याला अमृतपद प्राप्त होते। अर्थात एकेकाळी भारतातील काही लोकात अशी एक चाल होती की 7 दिवस केवळ मजेसाठी म्हणून कुणाविषयीही कठोर भाषा वापरण्यास मुभा होती। त्या काळात बुद्ध आणि त्यांचे शिष्य आपल्या विहारातून बाहेर पडत नव्हते। अशा ठराविक काळाच्या शेवटी भक्तांनी बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांसाठी भिक्षा आणली आणि म्हणाले की बुद्धांसाठी ते दिवस अत्यंत वाईट असुखकारक झालेले असावेत। त्यावर बुद्धांनी उत्तर दिले की तसल्या मूर्खपणाच्या गोष्टी होत असताना सुद्धा सुज्ञ लोक काळजीपूर्वक राहत असतात।